जय महाराष्ट्र मित्रांनो, नेपाळमध्ये सध्या धिंगाणा चालू आहे। युवा पिढीनं धिंगाणा घातला आहे। ते कशामुळे? कारण तिथं सोशल मीडिया बॅन केला होता। सोशल मीडिया कशामुळे बॅन केला? तर तिथला भ्रष्टाचार सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होत होता। आपल्या भारत देशामध्ये जसं सोशल मीडिया विकला गेला होता, मीडिया विकल्या गेली होती, तशी ही नेपाळची मीडिया सरकारची चाटोगिरी करत होती व त्यांचे तलवे चाटत होती। त्यामुळे तेथील युवकांनी सोशल मीडियाचा सहारा घेत अनेक भ्रष्टाचार उघड करण्यास सुरुवात केली व त्यांचे लेकरांचे फोटो विदेशात फिरताना आयुष करताना यांच्या भ्रष्टाचाराच्या पैशावर एक्सपोज केले। त्यामुळे सरकारने तिथं सोशल मीडिया बॅन केला। तिथून धिंगाणा सुरू झाला आणि त्यानंतर 19 जणांचा मृत्यू झाला। पोलिसांना कव्हर होत नव्हतं तर मिलिटरी बोलल्यानंतर धिंगाणा सुरू झाला। धिंगाणा एवढा वाढला की मंत्र्याला चांगले चोप दिले, गाडीखाली रट्टे मारले मंत्र्यांच्या। मंत्र्या पळू जाऊ लागले। पंतप्रधानांनी राजीनामा दिला, संसद घेरली, संसद जाळून टाकण्यात आली। तर यांनी हा बरोबर केला का आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या देशामध्ये हे होणार का? कमेंटमध्ये नक्की सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान।